नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सीमा भागात सुरू असलेल्या कन्नड सक्ती विरोधात नियोजित महामोर्चाला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने मोर्चा न काढता जिल्हाधिकाऱ्यांना थेट निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज रविवारी तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत मोर्चा धर्मवीर संभाजी चौकातून न काढता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र जमून हजारो मराठी बांधवांच्या उपस्थितीत निवेदन देण्याचा ठराव करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती मये समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर होते. यावेळी प्रकाश मरगाळे, रणजित चव्हाण पाटील, मालोजीराव आष्टेकर, रामचंद्र मुदगेकर, आर.एम. चौगुले, डी.बी. पाटील यांनी आपली मते मांडली. प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचे कारण पुढे करत मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे आंदोलनाची दिशा बदलण्यात आली आहे. नवीन निर्णयानुसार सर्व मराठी बांधवांनी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र यावे असे आवाहन समितीने केले आहे. उत्तर कर्नाटकसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बेंगळूर ते बेळगाव वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. बेंगळूरमधील KSR रेल्वे स्थानकावर पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात या नव्या वेगवान रेल्वे गाडीचे लोकार्पण झाले. या नव्या सेवेमुळे उत्तर कर्नाटक आणि राज्याची राजधानी बेंगळूर यामधील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. विशेषतः व्यावसायिक, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांसाठी ही गाडी एक मोठा दिलासा ठरणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बेळगावसाठी वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती. अखेर या मागणीला यश मिळालं असून या नव्या गाडीमुळे बेळगावच्या दळणवळणास मोठी चालना मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून लवकरच वेळापत्रक व स्टॉप्स संदर्भातील माहिती जाहीर करण्यात येणार आहे. कन्नड सक्तीच्या विरोधात उद्या सोमवारी रोजी आयोजित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे वडगाव, शहापूर आणि जुने बेळगाव परिसरात जोरदार जनजागृती मोहीम राबवण्यात आली. मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि आपल्या हक्कांसाठी सर्वांनी एकत्र येणं आवश्यक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. वाढत्या कन्नड सक्तीला रोखण्यासाठी हा मोर्चा निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे मराठी भाषिक नागरिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होऊन आपली अस्मिता सिद्ध करावी असे आवाहन नेत्यांनी केले. या प्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक मनोहर हलगेकर, महादेव पाटील, रमाकांत कोंडुस्कर, सागर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारच्या मराठी विरोधी धोरणांचा निषेध करण्यात येणार आहे. आज रविवारी सकाळी बेळगाव शहरातील कडोलकर गल्लीतील कार पार्किंग परिसरात एक मोठी झाडाची फांदी विद्युत खांबावर कोसळून खांबाला आग लागण्याची घटना घडली. झाडाची फांदी कोसळल्यामुळे विद्युत खांबाला जोरदार धक्का बसला आणि त्यामुळे खांबात शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. घटनेनंतर काही काळ परिसरामध्ये घबराट निर्माण झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच सदर रस्ता रहदारीने गजबजलेला असतानाही मोठे नुकसान टळले आहे. विद्युत विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वीज पुरवठा खंडित केला व आगीवर नियंत्रण मिळवलं. नागरिकांनी वेळी सतर्कता दाखवल्यानं मोठा अनर्थ टळल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या भागातील झाडांची छाटणी करून भविष्यात अशा घटना टाळाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. श्रावण मासानिमित्त DK हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत अनोखी आणि अविस्मरणीय अशी खास ऑफर. 10,000 किमतीचे चांदीचे दागिने खरेदी करा आणि मिळवा विनामूल्य 0.100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे अगदी मोफत. नियम व अटी लागू. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी आजच संपर्क साधा. पत्ता DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार बेळगाव, तसेच तेली पाटील गल्ली, शहापूर बेळगाव. सीमा प्रश्नासंदर्भात दोन्ही राज्यांमध्ये शांतता राहावी यासाठी कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक बोलवावी अशी मागणी कोल्हापूरच्या हातकणंगले मतदारसंघाचे खासदार व तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. बेळगावसह संपूर्ण सीमा भागात कर्नाटक सरकारकडून कन्नड सक्ती केली जात आहे. सीमा प्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. 21 वर्षे उलटली तरी सीमावासियांना न्याय मिळालेला नाही.
त्यामुळे केंद्र सरकारने हा प्रश्न न्यायालयाबाहेर सोडवावा. आसाम व मेघालयप्रमाणे बेळगावच्या नागरिकांना न्याय द्यावा. सीमा भागामध्ये 15% अधिक मराठी भाषिक असल्याने भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या शिफारशीनुसार त्यांना त्यांचे भाषिक अधिकार द्यावेत. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक घेऊन शांतता निर्माण करावी असं पत्र पाठवण्यात आलंय. शाळा, महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालयांपासून 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी असतानाही बेळगाव शहरात हा नियम धाब्यावर बसवला जातो. अनेक शाळा व महाविद्यालयांच्या आवारात किंवा जवळपास तंबाखू, गुटखा, सिगारेट यांची सर्रास विक्री होत असल्याचं चित्र दिसत आहे. या बेकायदेशीर विक्रीमुळे अनेक विद्यार्थी व्यसनाधीन होत असून त्यांच्या आरोग्यालाच नाही तर शिक्षणालाही धोका निर्माण झालाय. पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून शिक्षण खाते आणि स्थानिक प्रशासनाने या प्रकरणी तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. शालेय व महाविद्यालयीन परिसरातील छोट्या टपऱ्यांमधून हे पदार्थ सहज उपलब्ध होत असल्यामुळे विद्यार्थी सहजपणे तिकडे वळतात. त्यामुळे नियमांचं काटेकोर पालन करून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभागाने संयुक्त मोहीम हाती घेण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या 3 जणांवर FIR दाखल करण्यात आलाय. कॅम्प व माळ मारुती पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली. कॅम्प पोलिसांनी श्रीधर श्रीकांत खुडे व 19 राहणार काळी आमराई याला शुक्रवारी काळी आमराई परिसरात ताब्यात घेऊन त्याच्यावर FIR दाखल केला. माळ मारुतीचे पोलीस निरीक्षक JM कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी 2 जणांवर FIR दाखल केला आहे. मुबारक सादिक शेख वय 20 राहणार वीरभद्रनगर याला अशोकनगर परिसरात तर मोहम्मद अरमान हुसेन चाबुकस्वार वय 27 राहणार वीरभद्रनगर याला धर्मनाथ सर्कल जवळ गांजा सेवन करताना ताब्यात घेतले आहे. या 3 जणांवर अंमली पदार्थ प्रतिबंध कायदा 27B अन्वये FIR दाखल करण्यात आलाय. बेळगाव व सीमा भागात गणेशोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू असून बाजारपेठांमध्ये सणासुदीचा उत्साह चांगलाच दिसून येतोय. गणपती आगमनास अवघे काही दिवस उरले असल्यानं नागरिकांनी तयारीला वेग दिलाय. त्यामुळे बाजारपेठा विविध आकार आणि रंगसंकल्पितील आकर्षक मखरांनी सजल्या आहेत. बाजारात विविध प्रकारची नक्षीकाम केलेली, चमकदार रंगांनी सजवलेली आणि हलकी फुलकी मखरे दाखल झाली आहेत. थर्माकॉल, फोम, मिरर वर्क व पुठ्ठा वापरून तयार केलेली मखरे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. याशिवाय पारंपरिक डिझाईन्ससोबतच आधुनिक डिझाईन्सची मखरेही उपलब्ध असून ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. सणासाठी लागणारे पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य, मूर्तींच्या तयारीसाठी लागणाऱ्या वस्तू बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. विक्रेत्यांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स आणि सवलती दिल्या असून बाजारपेठा चैतन्यमय झाल्यात. सीमा भागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाची आणि कन्नड सक्तीच्या बेकायदेशीर कारवायांची माहिती शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काल शनिवारी घेतली. ठाण्यातील आनंदवन आश्रम येथे रक्षाबंधन कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर यांनी डॉक्टर शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांवरील अन्याय, प्रशासकीय दडपशाही आणि कर्नाटक सरकारकडून सुरू असलेल्या कन्नड सक्तीबाबत सविस्तर माहिती दिली. ही माहिती ऐकल्यानंतर डॉक्टर शिंदे यांनी तात्काळ सीमा भाग तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांच्याशी संपर्क साधून सद्यस्थितीवर चर्चा केली. यावेळी माने यांनी समाज माध्यमांवर दिलेल्या प्रतिक्रियेबाबत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवलेल्या पत्रासंदर्भातही आपटेकर यांना माहिती दिली. सीमा भागातील मराठी जनतेच्या हक्कासाठी पाठपुरावा सुरू राहील अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. शहर व परिसरात वाढती उष्णता, बदलते ऋतुचक्र आणि प्रदूषण यावर उपाय म्हणून झाडांची संख्या वाढवणं अत्यावश्यक आहे. याच उद्देशाने ग्रीन सेव्हियर्स, डिवाइन हेल्पिंग हँड्स आणि काकती ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारी काकती स्मशानभूमीत वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत सुमारे 50 झाडे लावण्यात आली. फक्त लावणे नाही तर त्यांची योग्य प्रकारे जोपासना करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून झाडे लावा, झाडे जगवा हा महत्त्वाचा संदेश देण्यात आला. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे उपक्रम राबवणे काळाची गरज असल्याचे मत सहभागी सदस्यांनी व्यक्त केले. शहरवासियांनी पुढाकार घेऊन अधिकाधिक वृक्षारोपण करावे अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.
गणेशोत्सव काळात कोणतीही वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये तसेच विसर्जन मिरवणूक सुयोग्य वेळेत पार पडावी यासाठी बेळगाव पोलिसांनी तयारीला सुरुवात केली आहे। याच पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योतिबा निकम, पोलीस निरीक्षक श्रीकांत तोटगी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिरवणुकीच्या मुख्य मार्गाची पाहणी केली। त्यांनी मार्गावरील संभाव्य अडथळे, अरुंद रस्ते, वाहतूक व्यवस्थापन यावर सविस्तर आढावा घेतला। पोलिसांनी गणेशोत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। येत्या काही दिवसात अधिकृत वाहतूक मार्ग व बदलांविषयी सूचना दिल्या जाणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले। कन्नड सक्ती विरोधात उद्या सोमवारी देण्यात येणाऱ्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मार्केट यार्ड परिसरात व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली। मराठी भाषेचे अस्तित्व आणि हक्क अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कन्नड सक्तीला आळा घालण्यासाठी हा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे। व्यापाऱ्यांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन मराठी अस्मितेसाठी एकजूट दाखवावी असे आवाहन करण्यात आले। यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर, ॲडव्होकेट एम.जी. पाटील, मध्यवर्ती समितीचे प्रकाश मरगाळे, लक्ष्मण होनगेकर, मोहन बेळगुणकर, बाळाराम पाटील, युवा नेते आर.एम. चौगुले आदी मान्यवरांसह एपीएमसी मार्केटमधील अनेक मराठी व्यापारी उपस्थित होते। या मान्सूनमध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज। सादर आहे लोक मान्सून ठेव योजना। मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उभारण्यात येणाऱ्या कोल्ड स्टोरेजसाठी मंजुरी मिळाली असली तरी त्यासाठी निवडलेली जागा वादग्रस्त ठरत आहे। सद्यस्थितीत कोल्ड स्टोरेज मार्केट यार्ड कार्यालयाच्या डाव्या बाजूस सुमारे 7,96,00,000 रुपये खर्चून उभारण्यात येणार आहे। मात्र या जागेची निवड गैरसोयीची असल्याचा शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा सूर आहे। कोल्ड स्टोरेज सुमारे 12,000 चौरस फुटांमध्ये उभारलं जाणार असून हा प्रकल्प केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत राबवला जातोय। मात्र भाजी मार्केट, रताळी मार्केट किंवा बटाटा मार्केटच्या आवारात कोल्ड स्टोरेज उभारल्यास प्रत्यक्ष व्यवहार करणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अधिक सोयीचं ठरेल अशी त्यांची मागणी आहे। शेतमाल लवकर खराब होण्याची भीती असते। अशा परिस्थितीत कोल्ड स्टोरेजची जागा महत्त्वाची ठरते। त्यामुळे संबंधित प्रशासनाने याबाबत सकारात्मक विचार करून कोल्ड स्टोरेजची जागा फेरविचाराने ठरवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। शहर आणि परिसरात वर्चस्ववादातून हाणामारीचे प्रकार वाढत आहेत। त्यातून सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली आहेत। गणेशोत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फाळकूट दादागिरी वाढली आहे। गांजा, मटका, जुगार अशा अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासन कारवाई जोरदार सुरू आहे। मात्र कारण क्षुल्लक असो वा नसो, युवकांकडून थेट नंग्या तलवारी, गज, काठ्या हातात घेऊन एकमेकांवर हल्ला करण्याच्या घटना शहरासह उपनगर आणि ग्रामीण भागामध्ये वाढल्या आहेत। कुणाची पर्वा अगर भीती न बाळगता दहशत निर्माण करणारी टोळकी बेळगाव परिसरात वाढत असून यामुळे नेहमीच अशांततेचं आणि अस्वस्थतेचं कारण निर्माण झालं आहे। अशा फाळकूट दादांना वेळीच लगाम घालण्याची पोलिसांकडून गरज आहे। शहर परिसरामध्ये किरकोळ हाणामाऱ्या या नित्याच्याच बनल्या आहेत। गेल्या काही महिन्यांमध्ये हाणामाऱ्यांचे मोठे प्रकार घडत असून यामध्ये शस्त्रांचाही वापर करण्यात येतोय। पोलिसांनी अँटी स्टॅबिंगद्वारे मोहीम हाती घेतली असली तरी हे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत। याकडे आता गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे। गेल्या 4-5 दिवसांपासून पावसाने दिलेल्या उघडीपीनंतर खरीप हंगामातील आंतरमशागतीच्या कामांना वेग आला असून तंबाखू लागवडीपूर्वीची तयारी सुरू झाली आहे। यंदा संततधार पावसामुळे या पिकांचा उगम चांगला झाल्याने दर्जेदार हिरवळ निर्माण झाली आहे। आता पाऊस थांबल्याने या पिकांना जमिनीत कालवण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तंबाखू लागवडीसाठी आवश्यक असलेली जमिनीची मशागत व तयारी पूर्ण करण्यासाठी शेतकरी दिवस रात्र शेतात राबत आहेत। त्यामुळे संपूर्ण परिसरात कृषी कामांना वेग आला असून शेतकरी वर्ग व्यस्त झाल्याचं चित्र दिसत आहे। बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील चमकेरी गावचे रहिवासी हनुमंत पडोलकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। काही दिवसांपूर्वी घडलेल्या भीषण रस्ते अपघातात ते गंभीर जखमी झाले होते। हनुमंत पडोलकर हे बेंगळूर येथे DAR विभागात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते। अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती।
त्यांना तत्काळ बेंगळूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असतानाच शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनामुळे चमकेरी गावात शोककळा पसरली असून पोलीस दलातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटप्रभा सेवा दल आयोजित सर्वोदय संकल्प शिबिरात देशभरातून आलेल्या सहभागी युवकांना मार्गदर्शन मंत्री सतीश जारकिहोळी यांनी केले. सर्वोदय संकल्प हे केवळ एक शिबिर नाही तर एक व्यापक चळवळ आहे. ही चळवळ अशा विद्यार्थ्यांना, आयोजकांना आणि नेत्यांना एकत्र आणते ज्यांच्या हृदयात राजकारण दयाळूपणापासून सुरू व्हावे आणि न्यायाने संपावे असा ठाम विश्वास आहे. इथे परिवर्तनाचे स्वप्न फक्त पाहिले जात नाही तर त्याला कृतीची दिशा दिली जाते. विचार प्रेरणेत आणि प्रेरणा कृतीत रूपांतरित केली जाते असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी एआयसीसीचे प्रशिक्षण प्रमुख सचिन राव आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या स्थायी सदस्य मीनाक्षी नटराजन सह आदी यावेळी उपस्थित होते. येळ्ळूर येथे चोरीचा संशय येऊन एका युवकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी वडगाव पोलिसांनी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतला आहे. मृत युवकाचं नाव हुसेन गौसाब ताशेवाले वय 38 राहणार प्रताप गल्ली येळ्ळूर असं आहे. पोलिसांनी मनोज सांगाप्पा इंगळे वय 39 आणि मिथुन महादेव कुगजी वय 38 दोघेही राहणार येळ्ळूर यांना अटक केली आहे. संशयितांनी हुसेन याच्याकडून जबरदस्तीने 500 रुपयांची मागणी करत त्याच्या केसांना धरून डोके जमिनीवर आपटले. तसेच छाती व पोटावर लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. यामुळे अंतर्गत दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. वडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. राज्यातील काँग्रेस सरकारने गृह आरोग्य योजना लागू केल्याने प्रत्येक घरातील लोकांच्या आरोग्याची माहिती मिळणार आहे. सरकार त्यांना मोफत औषध पुरवठा कायम करणार असल्याचे मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितले. रायबाग तालुक्यातील हारुगेरी येथील समुदाय आरोग्य केंद्रासह कुडची व मोरब येथील क्वार्टर्स उद्घाटन करून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार महेंद्र तम्मण्णावर होते. कणगलापासून करजगाला जोडणाऱ्या पाणंद रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. खास खळग्यासह रस्ता उखडून गेल्यानं या रस्त्यावरून ये जा करणं मुश्किल झालंय. शेतकऱ्यांच्या दृष्टीने मोठी गैरसोय झाली असून या रस्त्याची नव्याने बांधणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे. पण या रस्त्याचे काम अद्यापही सुरू झालं नसल्यानं शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.